पूजा खेडकर आणि वाद हे समीकरण काही नवं नाहीये, कारण हे खूप परिचयाचं आहे महाराष्ट्रासाठी. दरम्यान याच पूजा खेडकरच्या वादग्रस्त या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही अपडेट्स आता समोर येतात, कारण कुटुंबियांचे वादग्रस्त कारनामे काही थांबायचं नाव घेत नाही. आधीच जनतेच्या चर्चेचा विषय ठरतोय हे कुटुंब, आणि आता आणखी एक प्रकार समोर आलाय. नवी मुंबईतल्या रबाळे परिसरातून अपहरण झालेल्या ट्रक हेल्परचा थेट खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील घरामध्ये सापडल्यानं आता खळबळ उडाली. दिलीप आणि मनोरमा खेडकर हे त्यांचे फोन जे आहे ते सुद्धा पुण्यातल्या बंगल्यामध्ये ठेवून गायब झालेले होते. आमच्याकडे ऐरोली मॅकडॉनल्ड सिग्नलच्या तिथे एक लँड क्रुझर गाडी आणि जो सिमेंटचा जो डंपर असतो त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला होता, घासलेली होती. त्या अनुषंगाने त्या दोन्ही जो ड्रायव्हर आणि हेल्पर आहे आणि गाडीचे जे चालक आहे लँड क्रुझर मधले, त्यांच्यामध्ये भांडण झालेलं होतं. त्या भांडणातून त्या ट्रकचा जो हेल्पर आहे त्यांनी ताब्यात घेऊन अपहृत केला होता, अपहरण केलेलं होतं. त्याचा गुन्हा आमच्याकडे दाखल आहे. 668/25 या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीला जी घासली होती त्याचे पैसे त्यांना मिळावे म्हणून त्या पैशाच्या मागणीसाठी त्यांना अपहरण केलेलं. तपास पथकाला तेथे राहणारे जे मनोरमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळं त्याच्यावर सुद्धा चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांचे एक पती आहेत दिलीप खेडकर, आणि दुसरा त्यांच्यासोबत असलेला त्यांचा जो बाउन्सर कम बॉडीगार्ड आहे तो प्रफुल्ल साळुंके म्हणून हा व्यक्ती आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजयजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आपण ही आत्ता बातमी बघितली खेडकर कुटुंबाची. आधीच एक तर पूजा खेडकरचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा या खेडकर कुटुंबामधला अजून एक कारनामा समोर आलाय. अजून सुद्धा वचक बसत नाही यासारख्या घटनांना. आपण कसं पाहता या घटनेकडे? नाही, या घटनांना वचक बसत नाही याला कारण सर्वस्वी आपलं प्रशासन आणि राजकारण आहे. हं, जोपर्यंत जात, पैसा, हं, कमकुवत प्रशासन अ, अशा गोष्टी अस्तित्वात आहेत तोपर्यंत यांना वचक बसण्याची शक्यता नाही. कारण यांच्या 3 पिढ्या हं, ह्या प्रशासनाशी संबंधित होत्या. आजोबा IAS नसले ते डेप्युटी कलेक्टर होते. वडील दिलीप खेडकर हे प्रशासकीय सेवेमध्ये होते. हं. त्यामुळे त्यांना प्रत्येक यंत्रणा कशी, आणि मुलगी आता IAS होणार होती पण ती बडतर्फ झाली. बर. त्यामुळे यांना सगळ्या पिढ्यामध्ये कोण किती चोर आहे, कोण किती कमकुवत आहे, कुणाची किंमत काय आहे, कुणाला काय दिलं की तो मॅनेज होतो, या आणि सगळ्या घटनांमधून मार्ग कसा काढायचा, कोर्टामध्ये कसं जायचं, सगळ्या यंत्रणा कशा वागवायच्या याचं प्रत्येक भरपूर ज्ञान असल्यामुळे त्यांनी कधीही समाजाची, कायद्याची वगैरे फिकीर केली नाही. आता त्यांचे जे काही गुन्हे उघडकीला आले ते मला वाटतं टिप ऑफ द आईसबर्ग या सदरात मोडणारे असावेत. क्वचित असे गुन्हे उघडकीस येतात, बाकीचे सगळे असे नेहमीच्या त्यांच्या सराईतपणामुळे ते लपवले जातात आणि हे चालू राहतंय. त्यांना कशाच्या धाक वाटत नाही. तर आता सिद्ध झालंय. याच्या पलीकडेही जाऊन आता त्यांनी अपहरणासारखा गुन्हा करावा. रबाळ्यासारख्या ठिकाणावरून काही किलोमीटरवर, म्हणजे 50-100 किलोमीटरवर एखाद्या व्यक्तीचं अपहरण करून आणावं, त्याला कोंडून ठेवावं, याचा अर्थ हे सराईत गुन्हेगार आहेत. आतापर्यंत जे प्रशासनाने त्यांच्याकडे अजूनही थोडंसं सौम्य नजरेने बघायचं चाललंय ते आता बंद केलं पाहिजे. पण विजय सर, अजून ऑलरेडी एक माहिती अशी समोर येते की जेव्हा हे पोलीस त्या बंगल्यावरती गेलेले होते खेडकरांच्या तपासासाठी, तेव्हा सुद्धा या ज्या तिच्या मातोश्री होत्या, मातोश्रीच म्हणावं लागेल त्यांना, कारण थेट त्या पोलिसांच्या अंगावरती कुत्रे सोडले. कायद्याला सुद्धा घाबरत नाहीये ही मंडळी. हे कायद्याला का घाबरते ना, कायदा कसा वाकवायचा, कायदा तेच मी मगाशी सांगत होतो की यांना कशाची भीती वाटत नाही की कुणालाही काही केलं आपण तर ते पैशाच्या आणि आपल्या शक्तीच्या जोरावर मुजवलं जाऊ शकतं, ते मॅनेज केलं जाऊ शकतं असं त्यांना माहिती असल्यामुळे ते अजिबात घाबरत नाही. पोलीसच काय ते कुणालाच घाबरत नाही. त्यांनी हं, पूजा खेडकरने तर आपले जे वरिष्ठ होते त्यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला नाही, पण आरोप करायला मागे पुढे बघितलं नव्हतं. हं. खोटं बोलणं आणि त्यातून कसाही मार्ग काढणं हा त्यांच्या डाव्या हाताचं मळ आहे, आणि आपली यंत्रणा ते तसं घडू देते. त्याच्यामुळे त्यांचे आणखी जे धाडस आहे ते वाढत चाललेलं आहे. धाडस आणि विकृती म्हणता येईल ते वाढत चाललेलं आहे. याला आता जर लवकर आळा घातला नाही तर सगळ्यांचाच प्रशासनावरचा, कायद्यावरचा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास बुडालाय. तो आणखी आता तो घट्ट होईल
असं मला वाटतं. जो न्याय सर्वसामान्यांना असतो विजय सर, तोच न्याय यांसारख्या लोकांना का बरं अजून मिळत नाही? म्हणजे तो बसत का नाही अजून फटका? जरी याचं कायद्याचा जरी अभ्यास असेल या लोकांचा, जरी कायदा कसा हाताळावा जरी हे यांना कळत असेल, तरी सुद्धा कुठेतरी यांना आर्थिक किंवा एक खंबीर शक्तीचं पाठबळ असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी करण्याचं धाडस यांना होणार नाही. 100% मुळात ज्या वेळेला याच्यातलं प्रशासनातलं पण मोठ्या बाजूने त्यांना सहकार्य आहे, कारण हं. त्यांना म्हणजे ज्याला आयुष्यभर धडपड करावी लागते एखाद्या नोकराला आपल्या होमटाऊन मध्ये येण्यासाठी, ते यांना ट्रेनिंग पिरियड मध्येच मिळालं. बर. हवं ते सगळं मिळालं. हं. याच्यात काय झालंय की प्रशासनाची जी गुर्मी होती स्वातंत्र्यपूर्व काळातली, स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातली, ती गुर्मी अजूनही गेलेली नाही. हे प्रशासकीय लोक आता स्वतःला अजूनही राजे समजतात. हं. आपले राजे बदललेत आणि आपण नोकर आहोत हे त्यांच्या मनामध्ये अजून भिनलेलं नाही. त्याच्यामुळे त्याच वृत्तीने ते सरंजाईशाही वृत्तीने वागतात. लोकांना कसपटा समाज नेमतात, लेखतात आणि त्यांना आपली ही अशी काही सरंजामशाही आहे त्याच्यातले सगळे गुणदोष माहिती आहेत आणि सगळे एकमेकांना हे प्रशासकीय व्यवस्था राहिलेली नसून ही एक प्रशासकीय टोळी झालेली आहे आणि ती हं. टोळी असे वारंवार गुन्हे करते आणि त्यांना स्वतःलाच वाचवते. बर.